सातत्याने स्मरण झाल्या आयुष्यात समाजात बऱ्याच व्यक्तींची भेटीगाठी होत असतात, बरेच विविध अनुभव येतात, परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्याच्या मनामध्ये जागा घेतात आणि अशीच मनामध्ये कोरलेली ही स्मृती म्हणजे आमच्या डॅडी गंगाधर कनेरी. गंगाधर काका म्हणजे आम्ही जे मुकेशचे वडील म्हणून मुकेश डॅडी म्हणायचा म्हणून आम्ही डॅडी म्हणायला लागलो. डॅडी सोबत काम करण्याचा अनुभव मला बराच काळ आला. समाजामध्ये विविध उपक्रम असो, समाजाचे कोणतेही काम असो, त्याच्यात पुढाकार डॅडींचा नेहमी असायचा. मला चांगलं आठवत आहे, गेल्या काही वर्षापूर्वी मला सर्वप्रथम डॅडींचा खऱ्या अर्थाने समाजाप्रती निष्ठा असल्याचे त्यांचा जाणवली. ती म्हणजे आमच्या समाजावरती आपल्या जेव्हा संकट आलं होतं आणि ओबीसी मधून आपल्याला वगळण्यात आलं होतं, त्या काळात मी आणि माझे सहकारी या सर्वांनी, समाजाच्या सर्व समाज बांधवांनी विविध प्रकारे सरकार विरोधात लढा दिला. सरकारपर्यंत आपल्या समाजाची आवाज पोहोचला. त्यामध्ये जेव्हा जेव्हा मला मुंबईला असेल किंवा नागपूरला असेल किंवा विविध ठिकाणी सरकारी कर्मचारींना किंवा मंत्र्यांना भेटीगाठी घ्यायला जावं लागायचं, त्यावेळेस दादा पुढाकाराने डॅडी माझ्यासोबत असायचे. मला आठवतंय तो दिवस ज्या दिवशी मुंबईमध्ये खूप मोठी पाऊस झाला होता. मला वाटतं मुकेशला पण आठवत असेल की त्याची सुद्धा त्या पावसामध्ये पूर आल्यामुळे त्याची, मला वाटतं मुकेशजी त्या कार होती ती सँट्रो, मला वाटतं ती पाहण्यामध्ये पूर्णपणे ती हे बुडाली होती, बरोबर ना? तो प्रसंग सुद्धा मला आठवतो. आणि त्या काळात अशाच त्या मोठ्या पावसामध्ये आम्ही जेव्हा मुंबईमध्ये गेलो, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांना भेटण्याकरता आणि शेवटचा जो आपला निर्णय होता हा समाजाच्या आरक्षण विषयाचा, तो त्या दिवशी होणार होता. आणि हे सर्व मंडळी, ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत होते. डॅडींच्या पुढाकाराने आमचे सर्व समाजातील ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत तिथे आले. मला वाटतं आम्ही त्यावेळेस इनोवामध्ये आम्ही तो प्रवास केला आणि इतका पाऊस सुरू झाला तिथे का गाडीमध्ये सुद्धा पाणी शिरायला लागलं. मग अशा परिस्थितीत सुद्धा हे सर्व ज्येष्ठ मंडळी असताना सुद्धा त्यांनी माझी साथ सोडली नाही. आणि तिथे आम्ही पोहोचलो साधारणतः विधान भवनामध्ये संध्याकाळी 7 वाजले होते. ह्या ज्येष्ठ मंडळींनी, पाऊस सतत चालू असल्यामुळे आम्ही कोणी खाल्लेलं नव्हतं, असं असताना सुद्धा पोटाची कळ सहन केली समाजासाठी. तो प्रसंग मला खऱ्या अर्थाने डॅडी सोबतचा आठवतोय, आज मी तुम्हाला सांगतोय. आणि रात्री 10:15 वाजता त्या तत्कालीन जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या त्या डॉक्युमेंटवर सही केली आणि आपल्याला या समाजाला या ओबीसी मध्ये पुनश्च समाविष्ट केलं गेलं. असे अनेक प्रसंग आहेत. विशेषतः नाशिक शहर नामदेव शिंपी पंचमंडळ, जिथं आता आपलं सर्वात पुरातन संस्था आणि पुरातन मंदिर आहे, 150 वर्षाची परंपरा आहे, अशा ठिकाणी डॅडींची खूप श्रद्धा होती. त्या मंदिराविषयी, त्या संस्थेविषयी खूप तळमळ होती. मला आठवतं माझ्या लहानपणी सुद्धा माझ्या काकांसोबत, माझे शांतारामचा नेवासकर यांच्यासोबत जेव्हा विश्वस्त असताना डॅडींनी, आता मम्मींना सुद्धा ते आठवत असेल, तर ते त्या संस्थेसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, समाजासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. अनेक क्षेत्रात डॅडी काम करत होते. मग ज्येष्ठ नागरिकांची संस्था असेल, युवकांना प्रोत्साहित करण्याची संस्था असेल किंवा समाजाचे विविध संस्था असतील, विविध पैलू ह्या डॅडींचे होते आणि आम्ही ते प्रत्यक्षात अनुभवलेले आहे. आज त्यांच्या या स्मृतिनिमित्त मला बरेच तसे प्रसंग आठवत आहेत. आणि अशा माणसाला आपण एकच म्हणू शकतो की आपण समाजात विविध ठिकाणी वावरत असताना समोर लक्षात येतं की माणूस म्हणून कसं जगायचं,
म्हणजे माणूस किती जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि तो कसं जगायला हवं हे जर शिकायचं असेल तर खऱ्या अर्थाने डॅडींकडे बघून शिकलं पाहिजे. ते कसे जगले समाजासाठी, सर्व क्षेत्रासाठी त्यांनी विविध कामं कशी केली आणि कसं ही प्रोत्साहित केलं आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना. आणि पुढे आम्हाला त्यांनी तसा वसा दिलेला आहे. मी डॅडींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सर्व समाजातर्फे, माझ्या समाज बांधवांतर्फे विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.